आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुकरमध्ये अगदी 10 मिनिटात तयार होणारा, घरातीलच उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारा आणि चवीला बिर्याणीलाही मागे टाकेल असा मस्त चमचमीत मसाले भात दाखवणार आहे। मसाले भातासाठी इथे मी 1 वाटी एवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचा आहे। गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 1.5 पळी एवढं तेल घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 काळी मिरी, 4 लवंगा, 3 हिरवी विलायची, 1 चक्री फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र आणि थोडासा कढीपत्ता घालून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि याला लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा ब्राऊन दिसायला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं आहे आणि याला देखील 1 मिनिट भरासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। आलं लसूण परतल्यानंतर मूठभर कच्चे शेंगदाणे, उभ्या चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी गाजर, 1 बटाट्याच्या फोडी आणि त्यानंतर अर्धी वाटी इथं मी फ्रोझन मटर घेतलेला आहे आणि 1 उभा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा रेग्युलरवाली लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आणि याला आपल्याला 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि याला हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले तांदूळ तुटले जाणार नाहीत। आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी एवढे पाणी मोजून घालायचे आहे। 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी अगदी योग्य प्रमाण आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि याची फक्त एकच शिट्टी करायची आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे कुकर थंड होऊ द्यायचं आहे। कुकरचे प्रेशर संपल्यानंतर लगेचच आपल्याला कुकर उघडायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तयार आहे मस्त असा आपला गरमागरम मसाले भात। या भाताची टेस्ट आहे ना अगदी बिर्याणीसारखी लागते। तुम्ही जर बिर्याणी लवर असाल आणि व्हेजिटेरियन असाल तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल तुमच्यासाठी आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। हा भात आपण कुकरमध्ये केलेला असूनही अगदी मऊसूत आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही। तुम्ही इथे बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजची रेसिपी ट्राय करून बघायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।